डी.एड सेकंड इयरचा आपण एस वनचे इम्पॉर्टंट क्वेश्चन पाहणार आहोत. पहिल्या पाठाचं नाव आहे शिक्षण भारतीय संस्कृतीतून जागतिकीकरणाकडे. त्यातील इम्पॉर्टंट प्रश्न आपण पाहणार आहोत. संस्कृतीची व्याख्या लिहा. उत्तर: विश्वकोश मनुष्य, व्यक्तिवंश व समुदायांश जी जीवन पद्धती निर्माण करतो ती पद्धती किंवा तो आविष्कार म्हणजे संस्कृती होय. विनोबा भावे. सत्य कृत्याचा परंपरा म्हणजे संस्कृती. शंकराचार्य नी काय व्याख्या दिलेली आहे संस्कृतीची? सद्गुणांची वृद्धी व दुर्गुणाचा नाश करण्याच्या प्रवाहाचा परिपाक म्हणजे संस्कृती. E.B. टेलर नॅन यांनी काय व्याख्या दिलेली? कला, नीती, नियम, कायदे, रूढी, परंपरा, प्रथा या सर्वांना मिळून संस्कृती म्हणतात. व्हाइटन आणि हंटर यांनी संस्कृतीची व्याख्या काय दिलेली आहे? मानवी व्यक्ती ज्या समूहाला सभासद असतात त्यात जे कराव्यास, वापरण्यास, उत्पत्तीत करण्यास, माहिती करून घेण्याचा आणि श्रद्धा ठेवण्यास शिकवतात त्या सर्व गोष्टींना संस्कृती असे म्हणतात. ब्राऊन. आपल्या गरजा भागवताना भोवतालच्या पर्यावरणामुळे कल्पना, कृती, मूल्य, सवयी निर्माण होतात आणि त्यांच्यामुळे व्यक्तिसमूहाचे जे वर्तन घडते त्यांना एकत्रितपणे संस्कृती असे म्हणतात. प्रश्न तिसरा पहा. संस्कृतीच्या बाबतीत कोणकोणत्या गोष्टी अधिक स्पष्ट होतात? उत्तर: संस्कृती ही एक संकीर्ण म्हणजे गुंतागुंतीची बाब असून त्यामध्ये अनेक गोष्टींचा समावेश होतो. संस्कृतीत भौतिक आणि अभौतिक अशा दोन्ही घटकांचा समावेश होतो. संस्कृतीतील विविध गोष्टी व्यक्ती समाजाचा एक सभासद या नात्याने शिकून होते. एक पिढी आपली संस्कृती दुसऱ्या पिढीकडे संक्रमित करत असते. प्रत्येक समाजाची विशिष्ट अशी संस्कृती असते. प्रश्न चौथा. भारतीय संस्कृतीची वैशिष्ट्य स्पष्ट करा. हा जून 2018ला डी.एडच्या पेपरमध्ये प्रश्न आलेला आहे. उत्तर पहा. सर्वसमावेशकता. भारतीय संस्कृतीच्या विचारात हे विश्वशी माझे घर ही भूमिका प्रकर्षाने मांडली आहे. भारतात आर्य, अनार्य, शक, हूण, कृषाण, तूर्ण, पोर्तुगीज, मुघल, इंग्रज आले. या सर्वांना संस्कृतीने सामावून घेतले आहे. विविध जाती, पंथ, धर्म, वंश भारतात सुखाने नांदतात कारण त्यांना भारतीय संस्कृतीचा अभिमान आहे. संस्कृतीमुळे राष्ट्रीय ऐक्य टिकून आहे. विविध भाषा एकमेकांच्या ओठावर आहेत. गरीब, श्रीमंत, मजूर, जमीनदार, स्त्री, पुरुष, संन्यासी, राव, रंक, राजे यांच्यात भेद न मानता आपलेसे करून घेतले जाते. शिक्षण भारतीय संस्कृतीतून जागतिकीकरणाकडे नेते. विविधतेत एकता. भारतात विविध धर्म, भाषा, रीतिरिवाज आढळतात. वेगवेगळ्या चालीरीती आहेत. हे वेगळेपण एका सुंदर फुलाव्या हाराप्रमाणे भारतीय संस्कृतीत गुंफलेले आहे. प्रत्येक प्रांतामध्ये सण, उत्सव, पोशाख, खानपान वेगवेगळे आहे तरी त्यात एक सामान्य धागा आहे. हेच भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. नैतिक मूल्य, सत्य, असत्य, असंग्रह, अहिंसा, ब्रह्मचर्य ही सामाजिक मूल्य चिरंतन स्वरूपाची आहेत. या मूल्यानुसार आचरण व्हावे आणि दया, क्षमा, शांती, कृपा या सद्गुणांची प्राप्ती व्हावी. सर्वाभूती प्रेम करण्यास भारतीय संस्कृतीने शिकवलेले आहे. सहिष्णुता. भारतीय संस्कृतीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. सर्व धर्म माणसाला एकाच दिशेने घेऊन जाणारे आहेत पण त्याच मार्ग वेगवेगळे आहेत. खरा धर्म जो मानवता धर्म म्हणून संबोधला जातो त्याच्याकडे जाणारे हे मार्ग आहेत. भारतीय संस्कृतीची सहिष्णुता ही जाती, धर्म, पंथातील वृत्ती दर्शविणारी आहे. मानवनिर्मिती. भारतीय संस्कृती हा मानवनिर्मित वातावरणाचा भाग आहे. भौगोलिक व सामाजिक
वातावरणाशी समायोजन करून घेण्यासाठी मानवाने निर्माण केलेली विचारप्रणाली, कौशल्य, साधने यांना संस्कृतीत स्थान आहे. सामाजिक वारसा. संस्कृती ही समाजाच्या सामूहिक मालकीची असते. संस्कृती माणसाला शिकावी लागते व संस्कार ग्रहण करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावा लागतो. यालाच संस्कृतीस सामाजिक वारसा म्हणून संबोधले जाते. परिवर्तनशील संस्कृती परिवर्तनशील असते. कालानुरूप संस्कृतीचे स्वरूप बदलत असते. नव्याने काही गोष्टी अंतर्भात होतात तर काहींचा लोप होतो. प्रश्न 5 टिपा लिहा. जागतिकीकरण. उत्तर. जागतिकीकरणाची संकल्पना प्रामुख्याने अर्थव्यवहाराच्या संबंधातून प्रथमतः उदयास आली. गावपातळीवरील व्यवहारात प्रत्येक माणूस इतर कोणाही व्यक्तीकडून आपल्या गरजाची असलेली वस्तू सेवाची कोणत्याही आडकाठीशिवाय देवाणघेवाण करू शकते. त्याच पद्धतीने एका देशात निर्माण होत असलेली वस्तू, सेवा आणि मनुष्यबळ याची देवाणघेवाण जगभरात कोठेही होऊ शकणे याला जागतिकीकरण म्हणतात. जागतिकीकरण अर्थव्यवस्थेशी आपली अर्थव्यवस्था जोडणे अशा अर्थाने या प्रक्रियेचा विचार केला जातो. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत आज प्रत्येक देशाने आपली आर्थिक बंधने सैल करून जागतिक स्तरावर आपली अर्थव्यवस्था खुली करणे अभिप्रेत असले तरीही जगाच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व्यवहाराचा एकत्र मिलाप हा जागतिकीकरणाचा मुख्य उद्देश आहे. कारण जीवनाच्या प्रत्येक अंगाला आर्थिक ही प्रक्रिया स्पर्श करते. जागतिकीकरणाच्या नव्या अर्थकारामुळे जग झपाट्याने बदलत आहे. म्हणूनच जागतिकीकरणाच्या प्रक्रियेचा संबंध केवळ आर्थिक बाबींशी लावून चालणार नाही. कारण समाज आणि शिक्षण, जीवनाच्या इतर सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्राशीही जागतिकीकरणाचा जवळचा संबंध आहे. म्हणजेच स्थानिक वस्तूची किंवा घडामोडीची जागतिक स्तरावरील स्थानांतरणाची प्रक्रिया म्हणजे जागतिकीकरण होय. प्रश्न 6 जागतिकीकरणाची व्याख्या लिहा. उत्तर. WTO. जागतिकीकरण म्हणजे उपभोग वस्तूंच्या समावेशासह सर्व. जागतिकीकरण म्हणजे आयात जकातीचा कर कमी करणे. जागतिकीकरण म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे खाजगीकरण होय. चेज काय म्हणतो? जागतिकीकरण म्हणजे ग्लोबलायझेशन मे रेफर टू द ट्रान्सफर, adaptation and development of values, knowledge, technology and behavioral norms across countries and society in different parts of world. प्रोसिटी कुरियन काय म्हणतो? जागतिकीकरण म्हणजे देशाच्या राजकीय सीमेबाहेर आर्थिक व्यवहाराचा विस्तार करणे होय. रुसी मोदी काय म्हणतो? जागतिकीकरण म्हणजे खुली स्पर्धा आणि नवे तंत्रज्ञान यातून होय. उत्पादकता आणि उत्पादन वाढवणे तसेच संपूर्ण जगाची एकच बाजारपेठ निर्माण करणे. जगदीश भगवती काय म्हणतात? जागतिकीकरण म्हणजे राष्ट्रीय अर्थव्यवस्थांना जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये बहुराष्ट्रीय कंपन्या, व्यापार व महामंडळे यांच्याकडून प्रत्यक्ष गुंतवणूक व अल्पकालीन भांडवल, तंत्रज्ञान व प्रक्रियांद्वारे समाविष्ट करून घेणे. थॉमस फ्रेडमन काय म्हणतो? जागतिकीकरण म्हणजे व्यापार, वित्त आणि माहितीच्या एकत्रीकरणातून एकच अशी जागतिक बाजारपेठ आणि संस्कृतीची निर्मिती होय. प्रश्न 6 जागतिकीकरणाची संकल्पना सोदाहरण स्पष्ट करा. उत्तर. व्यापारातील बंधने कमी करावीत. ज्याप्रमाणे देशाच्या सीमेबाहेर वस्तूंचा प्रवाह, देशामध्ये भांडवलाच्या मुक्त प्रवाहास वाव मिळवण्यासाठी योग्य वातावरण निर्माण करणे, तंत्रज्ञानाद्वारे मुक्त प्रवाहास
परवानगी देऊन योग्य वातावरण तयार करणे, जगातील विविध देशात कामगारांचा मुक्त संचार होण्यासाठी योग्य वातावरणाची निर्मिती करणे, जागतिकीकरणाचे घटक म्हणून तंत्रज्ञान, अर्थव्यवस्था, ज्ञान, कौशल्य, लोक, मूल्य, कल्पना, शिक्षण इत्यादी क्षेत्राच्या आंतरराष्ट्रीय पातळीवर मुक्त प्रवाहास वाव मिळावा असे वातावरण निर्माण करणे म्हणजे जे जे काही आपल्या देशामध्ये आहे ते जगाकडे जाण्याचा मार्ग मोकळे करणे व जगामध्ये जे जे काही आहे ते आपल्या देशामध्ये येण्याचे मार्ग मोकळे करणे. जागतिकीकरणाचे वैशिष्ट्य स्पष्ट करा. प्रश्न 8. जागतिकीकरणाचे वैशिष्ट्य स्पष्ट करा. उत्तर: संस्कृतीची देवाणघेवाण जागतिकीकरणाच्या प्रभावाने आपल्या भारतातील संस्था परकीय देशात सुरू झाल्या, त्यामुळे त्या देशांना भारतीय संस्कृतीची ओळख होते. तसेच भारतात असणाऱ्या परकीय संस्थांमुळे त्यांच्या संस्कृतीची ओळख होते. विज्ञान, ज्ञान, विकास जागतिकीकरणामुळे विज्ञान तंत्रज्ञानाच्या नवीन शोधामुळे जग जवळ आले. ज्ञान, माहिती, बातम्या आणि इलेक्ट्रॉनिक संदेश देता घेता येते. अध्यापनात सुलभता, इंटरनेट व नेटवर्किंगमुळे अध्यापनाच्या विकासाचा गती वाढवता येते. संगणक आणि टेलिकॉन्फरन्सिंगमुळे जगभरातील विद्यार्थ्यांना एकाच वेळी फायदा होतो. इंटरनेटमुळे अनेक विद्यालये एकमेकांशी जोडलेली जातात, त्यामुळे अध्ययन व अध्यापन प्रक्रिया सुलभ होते. वैश्विक दृष्टी आपण आपल्याशी मर्यादित न राहता किंवा साचेबंदपणाने विचार न करता जगाशी संपूर्ण साधल्यामुळे एक वैश्विक दृष्टी प्राप्त होऊन तशी विचार प्रक्रिया विकसित होते. मुक्त व्यापारास चालना. मुक्त बाजारपेठ हे माध्यम आहे, त्यामुळे जगातील सर्व लोक व भांडवलदार यांना लाभ मिळू शकतो. प्रश्न 9. जागतिकीकरणामुळे शिक्षणात झालेले कोणते बदल आपणास दिसून येते? हे प्रश्न जून 2018 आणि नोव्हेंबर 2018 मध्ये रिपीट झालेला आहे TET DEDमध्ये. उत्तर: संस्थाची पुनर्रचना. जागतिकीकरणामुळे संस्थाची पुनर्रचना करणे गरजेचे आहे. स्टाफ, भौतिक सुविधा, तंत्रज्ञान व विज्ञानाच्या सोयीसुविधा याची निर्मिती करणे गरजेचे आहे. शिक्षकांची बदलती भूमिका. शिक्षकांची भूमिका बदललेली आहे. तो सुलभक, मार्गदर्शक, स्त्रोत्रक, मेंटोर म्हणून दिसणार आहे. अभ्यासक्रम पुनर्रचना. जागतिकीकरणास अनुसरून जुना अभ्यासक्रम बदलून नवीन अभ्यासक्रम तयार करावा लागणार आहे. स्पर्धेत वाढ. सध्याचे युग स्पर्धेचे असल्यामुळे गुणवत्तापूर्वक शिक्षण गरजेचे आहे. संस्थांचे मूल्यमापन. जागतिकीकरणाच्या युगामध्ये संस्था टिकवायची असेल तर जागतिक पातळीवरील संस्थांचा अभ्यास करून वेगवेगळ्या संस्था संचालकांना आपल्या संस्थेचे मूल्यमापन करून घेणे आवश्यक आहे. गुणवत्ता संघर्ष. TQM सारख्या संकल्पना संस्थांनी व शाळांना अंमलात आणून शिस्त व सुविधा यासारख्या समस्या दूर करणे गरजेचे आहे. मूल्य संघर्ष. विद्यार्थ्यांमध्ये नैतिक आणि सामाजिक विकासासाठी योग्य मूल्य रुजवावी लागतील. त्यामुळे चांगले काय, वाईट काय याबाबत विद्यार्थ्यांना जाणीव होईल. परीक्षा पद्धतीत बदल. मूल्यमापन पद्धतीत बदल करावा लागेल. उदाहरणार्थ ओपन बुक टेस्ट, तोंडी परीक्षा, ऑनलाईन परीक्षा, मागणीनुसार परीक्षा इत्यादी सारख्या परीक्षांना प्राधान्य द्यावे लागेल. इंग्रजी अनुदेशनाची भाषा. जागतिक प्रवाहामध्ये टिकून राहायचे असल्यास अनुदेशनाची भाषा म्हणून इंग्रजीचा वापर करावा लागेल. इंटरनेट व तंत्रज्ञानाचा वापर जागतिक स्वरूपाची माहिती, ज्ञान, कौशल्य आत्मसात करण्यासाठी व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी
माहिती तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल. जागतिक समाजाची निर्मिती प्रत्येक समाजाने फक्त आपल्यापुरते मर्यादित न राहता जगाशी संपर्क साधणे गरजेचे आहे. संस्कृती संक्रमण संकर जागतिकीकरणामुळे संस्कृतीची देवाणघेवाण होत आहे. त्यामुळे प्रचलित चालीरीती, रूढी, परंपरा, जीवनपद्धती या सर्वांवर परिणाम होत आहे. विद्यार्थी भूमिकेत बदल. आजचा विद्यार्थी ज्ञानाचा भुकेलेला आहे. त्यांच्या सवयी, अभिरुची, अभिवृत्ती यामध्ये बदल झाला आहे. शिक्षकांची व्यावसायीकरण. वाढत्या व्यापारामुळे शिक्षणाचे व्यापारीकरण होत आहे. यामुळे चांगले ज्ञान, कौशल्य, अभिवृत्ती असलेल्या व्यक्तींची निर्मिती करणे एक आव्हान आहे. स्पर्धेत टिकायचे असल्यास दर्जेदार व गुणवत्तापूर्वक शिक्षण देणे व घेणे ही काळाची गरज आहे. रोजगार निर्मिती. सध्या शिक्षण आणि जीवन हे वेगवेगळे आहे. आपण जर शिक्षणच घेतले राहिले तर नोकरी राहू मालक बनणार नाही. हा विचार करून रोजगाराची विविध संधी निर्माण केल्या पाहिजेत. वाढते शहरीकरण. वाढत्या लोकसंख्येमुळे आणि स्थलांतरामुळे शहरीकरणात वाढ झाली आहे. त्यामुळे शहरातील सोयी सुविधावर भर दिला पाहिजे. तसेच ग्रामीण भागाकडेही लक्ष दिले पाहिजे. पर्यावरण समस्या. औद्योगिकीकरण, शहरीकरण, स्थलांतर यामुळे प्रदूषण, तापमान, ओझोनचा क्षय यातून निर्माण होणारे आव्हान पेलण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जागृती करावी लागेल. प्रश्न 10वा. भारतीय समाजरचनेचे स्वरूप स्पष्ट करा. हा प्रश्न जून 18 आणि जून 19 रिपीट झालेले आहे 2 वेळेस. भारतीय समाजरचनेचे स्वरूप स्पष्ट करा. उत्तर. भारतीय समाजाची रचना ही एक संकीर्ण स्वरूपाची आहे, कारण भारत हा बहुभाषिक, बहुसांस्कृतिक, बहुधार्मिक, बहुजातीय, बहुपरंपरा असणारा देश आहे. भारतीय समाजामध्ये अनेक बाबतीत विविधता आहे. उदाहरणार्थ सामाजिक, भौगोलिक, भाषिक, धार्मिक, सांस्कृतिक, आर्थिक इत्यादी विविधतेतून एकता दिसून येते. पुरातन काळापासून विविध देशातील विविध धर्म, पंथ, वंशाचे लोक भारतात राहिले व हळूहळू तसेच स्थिर झाले. अशा लोकांना आपली भाषा, संस्कृती, धार्मिक परंपरा, कला जपल्या व हळूहळू त्या देशभर संक्रमितही केल्या. प्राचीन काळात समाजरचना चातुर्वर्णावर आधारलेली होती. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र समाजाच्या स्थैर्याला पोषण होते. मात्र हे वर्णव्यवस्था जन्मावर अवलंबून नसून केलेल्या जाणाऱ्या कामावर आधारित होती. कुटुंबामध्ये एकत्रित कुटुंब पद्धती अस्तित्वात होती. भारतीय समाजरचना श्रमविभागणीवर निर्माण झाली. त्याचा परिणाम वर्णावर जाती निर्माण झाल्या. उच्च, नीच, श्रेष्ठ, कनिष्ठ अशी संस्था निर्माण झाली आणि समाजरचनेत स्थितीकरण झाले. याचा परिणाम भारतात परकीयांना केलेले आक्रमणानंतर विविध धार्मिक वंशीय भारतात स्थायिक झाले. तेही भारतीय समाजरचनेत समाविष्ट झाले. याचा परिणाम होऊन आज आपण भारतीय समाजात 18 पगड जाती आणि विविध धर्म यांच्याबरोबर विविध भाषा व संस्कृतीमुळे समाजरचना विविध वैशिष्ट्याने बनलेली आहे. प्राचीन ते अर्वाचीन समाजरचनेच्या वाटचालीत समाजरचना संकुचित झालेली दिसते. गुणानुसार वरच्या वर्णात प्रवेश सहज साध्य होतं, परंतु कर्मावर भर दिल्याने भारतातील समाजरचना विखुरलेली दिसते. एकतेची भावना. भारत हा एक देश आहे हा विचार लोप पावला. भाषेप्रमाणेच प्रांतीय विभागणी झालेली दिसते. स्वतंत्र लढ्यामुळे सर्व भारतीय एक आहोत, भारत हा अखंड देश आहे ही भावना वाढीस लागली. तरीसुद्धा आजही जातीव्यवस्था, धर्मभेद यावरून समाजरचना एकसंघ राहू शकत नाहीत. हे अस्तित्व राहू शकत नाहीत हे वास्तव्य आहे. प्रश्न 11वा. टिपाल्या. भारतीय समाजाची सामाजिक विविधता किंवा
भारतीय समाजाची विविधता कोणत्या बाबतीत दिसून येते? कोणतीही एक स्पष्ट करा. उत्तर: भारतीय समाजाची विविधता. कशामध्ये आहे भारतीय समाजाची विविधता? सामाजिक विविधता आहे, भौगोलिक विविधता, भाषिक विविधता, धार्मिक विविधता, सांस्कृतिक विविधता, आर्थिक विविधता. सामाजिक विविधता. प्राचीन भारतीय काळापासून विविध धर्म, जात, वंश, पंथ असणारे लोक वास्तव्य करून राहिले, त्यामुळे सामाजिक रचनेमध्ये विविधता आली. प्राचीन काळात समाजरचना चातुर्वर्णावर आधारलेली होती. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र समाजाच्या स्थैर्याला पोषण होती. मात्र ही वर्णव्यवस्था जन्मावर अवलंबून नसून केलेल्या जाणाऱ्या कामावर आधारित होती. यावरून 12 बलुतेदारी अस्तित्वात आली. समाजात प्रत्येकाने कोणती कामे करावीत, कसे वागावे याबाबत अलिखित नियम होते. त्यानंतर राजेशाही अस्तित्वात आली. भांडवलशाही, समाजशाही, नोकर मालकशाही, गरीब श्रीमंत, उच्च नीच असे भेद निर्माण झाले. संघर्ष वाढला आणि आपल्या हक्कासाठी अनेक वर्ग पुढे आले. धर्मशाळा, वैद्यालये, वसतिगृहे वाढली. भारतीय संविधानाचे न्याय, स्वातंत्र्य, समता, समान संधी, सामाजिक क्षमता यावर जोर दिला जाऊ लागला. कुटुंबामध्ये एकत्र कुटुंब पद्धती होती ती आजही आहे, पण व्यवसाय, रोजगार, आधुनिकता, धंदा, नोकरी यामुळे कुटुंबियाचे स्थलांतर झाले आणि विभक्त कुटुंब संस्थेत वाढ होऊ लागली. कुटुंब संस्थेत पूरक म्हणून विवाह करण्याची पद्धत रूढ झाली. समाजातील जाती, धर्म, वंश, रूढी, परंपरा यातून हे विवाह होत असत. आज मात्र आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन दिले जाते. शासन स्तरावर सुद्धा प्रोत्साहन दिले जाते. प्रश्न 12वा. भारतीय समाजाची भौगोलिक रचना स्पष्ट करा. उत्तर: भारताची भौगोलिक सीमा विस्तीर्ण असल्यामुळे निसर्गत देशाला भौगोलिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. उत्तरेकडील हिमालय पर्वतरांगा, दक्षिणेस डोंगराळ, मैदानी व पठारी प्रदेश, पूर्वेस व पश्चिमेस अरुंद किनारपट्टी आहे. काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत हवामान, पर्जन्य, भूपृष्ठ, नद्या, जैविक विविधता यामुळे जीवनशैलीत विविधता आढळते. भौगोलिक वैशिष्ट्यामुळे उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे विविध धर्मस्थळे, तीर्थस्थळे याचा विकास झाल्यामुळे परदेशी पर्यटन मोठ्या प्रमाणावर भेटी देतात. या भौगोलिक विविधतेतून अनेक प्रदेश निर्माण झाले. त्यामुळे प्रादेशिक वाद, प्रांतसंघर्ष निर्माण झाले. केवळ आपण राहतो त्या प्रांतापुरता विचार करण्याची अस्मिता निर्माण झाल्यामुळे अखंड भारतास बऱ्याच वेळी परिणाम भोगावे लागले. प्रादेशिकतेवरून अनेक धार्मिक, राजकीय गट निर्माण झाले. त्यामुळे अनेक संघर्ष विकोपास गेले. उदाहरणार्थ पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, खानदेश, विदर्भ असे प्रांत मतभेद निर्माण झाले. महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद याचेच उदाहरण आहे. प्रश्न 13. टिप लिहा. भारतीय समाजाची भाषिक रचना. उत्तर: भारत हा बहुभाषिक देश आहे. अनादी काळापासून आर्य, अनार्य, मुस्लिम, यहुदी, इंडो-आर्यन इत्यादी लोक वास्तव्य करीत आहेत. यामुळे भाषिक विविधता निर्माण झाली. प्रत्येक भाषेची लिपी वेगवेगळी आहे. संस्कृतपासून बऱ्याच भाषांची निर्मिती झाली. विविध भाषेतील विविध भागातील साहित्यातून प्रतिबिंबित होणारी जीवनमूल्य, तत्त्वे, आदर्श, ग्रंथ, शिकवण इत्यादी समानता आढळते. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताची प्रांतवार रचना करण्यात आली. हिंदीतला राष्ट्रभाषेचा दर्जा देण्यात आला. इंग्रजी कार्यकालीन कामकाजाची भाषा झाली. मात्र हिंदीचा राष्ट्रभाषा आणि इंग्रजीचा वापर करण्यास आजही वाद आहे. दक्षिण भारतीय मातृभाषेबरोबर इंग्रजीलाही महत्त्व देतात आणि उत्तर भारतीय फक्त हिंदीला महत्त्व देतात. यातून कमी आर्थिक संघर्ष निर्माण होतो. यामुळे राष्ट्रीय एकात्मेस बाधा येते. प्रश्न 14. टिपा लिहा.
धार्मिक रचना किंवा धार्मिक विविधता. टिपाल्या धार्मिक रचना किंवा धार्मिक विविधता. उत्तर, भारतात हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, जैन, पारशी अशा धर्माचे लोक राहत असल्यामुळे भारत हा धार्मिक वृत्तीचा देश आहे. यामध्ये धार्मिक विषमता जरी असली तरीही सर्व धर्माची शिकवण सारखीच आहे. त्यामुळे विविधतेत एकता दिसून येते. मात्र कट्टर धर्म समर्थनामुळे, कधीकधी क्षुल्लक कारणामुळे व स्वार्थापोटी धार्मिक दंगली उसळतात व त्याचे परिणाम दूरगामी स्वरूपाचे होतात. सामाजिक ऐक्य वाढीस लागण्यासाठी शिक्षणातून विविध शैक्षणिक, धार्मिक विचारवंतांना सर्व धर्मातील, पंथातील लोकांना एकत्र बांधून ठेवण्याचे कार्य केले आहे. तसेच धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वाचा पुरस्कार व प्रसार होणे आवश्यक आहे. प्रश्न 15. भारतीय समाजाच्या सांस्कृतिक विविधतेबाबत मत स्पष्ट करा. उत्तर, व्यक्तीच्या संस्काराचा समूह किंवा समुच्चय म्हणजे संस्कृती होय. उदाहरणार्थ, एकत्र कुटुंब पद्धतीत थोरांना सन्मान देणे म्हणजेच डोळ्यांना न दिसणारी पण विचारांना आकलन होणारी सृष्टी म्हणजे संस्कृती होय. मानव समूहात राहत असताना त्याचे विचार, भावना, राहणीमान, आहार, विहार, वर्तन याचे संकेत संस्कृतीने निश्चित केले आहे. संस्कृतीमुळे लोकांचा सण, उत्सव, भाषा, परंपरा यामध्ये विविधता निर्माण झाली. यामुळे प्रत्येक ठिकाणाची संस्कृती वेगवेगळी आहे. याचा परिणाम संस्कृती संकर होते. एकेवेळी जगामध्ये महान असलेली भारतीय संस्कृती लोप पावत चालली आहे. यामुळे भारतीय समाजाला बहुसांस्कृतिक समाजाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. टिपा लिहा. प्रश्न 16. टिपा लिहा. भारतीय समाजाची आर्थिक रचना व विविधता. उदाहरणार्थ, भारत हा कृषीप्रधान देश आहे. यामुळे शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. पूर्वीच्या काळातील बलुतेदारी यामध्ये बदल झाले, व्यवहार बदलले. संपत्तीच्या विकेंद्रीकरणाच्या हेतूने भारतीय अर्थशास्त्रानुसार पंचवार्षिक योजना अंमलबजावणी सुरू झाली. गरजा, व्यवहार यापेक्षा पैशाला अधिक महत्त्व प्राप्त झाले. यामुळे सत्तेचे, पैशाचे, अर्थव्यवस्थेचे केंद्रीकरण झाले. औद्योगिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण या धोरणामुळे परदेशी कंपन्या, कारखाने, शाळा यांना मुक्तपणे भारतात येणे शक्य झाले. यामुळे मूळ भारतीयांची गुणवत्ता मागे राहिली. जागतिक बाजारपेठेत स्पर्धा निर्माण झाली. यामुळे श्रीमंत तर गरीब अधिक गरीब राहिला. मालक मजूर दोन वर्ग निर्माण झाले आणि शेती व्यवसाय अडचणीत सापडला. त्यामुळे अन्नधान्याचा तुटवडा, चलनमंदी, स्थलांतर, बेरोजगारीच्या समस्या, आरोग्य, शिक्षण इत्यादी समस्येमध्ये वाढ होत आहे. शिक्षणाच्या माध्यमातून समाजाची मनोवृत्ती बदलणे आवश्यक आहे. समाजात राहणाऱ्या मानवाच्या दुष्कृत्यामुळे या समाजाची निर्माण होत आहे. म्हणूनच आज खरी गरज आहे माणूस घडविण्याची. हे स्वप्न शिक्षणातून नक्कीच साध्य होईल. प्रश्न 17. भारतीय समाजाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. हा जून 2018 आणि जून 2019ला DEDच्या पेपरमध्ये प्रश्न आलेला आहे. उत्तर, जातीयता निसर्गाने निर्माण केली नसून माणसानेच निर्माण केली आहे. जी जात नाही ती जात. यामुळे जन्मावरून जात ठरवली जाते. भारतातील अनेक संत, महात्मे, विचारवंत यांना जातीभेद नष्ट करण्याचे प्रयत्न केले. त्यांनी मानवतेची शिकवण दिली. अस्पृश्यता निवारणासाठी महात्मा फुले, डॉ. आंबेडकर, आगरकर यांनी प्रयत्न केले. तरीसुद्धा आजही जातपात मानतातच. भारतीय संविधानाने सामाजिक समता, एकता या तत्त्वाचा पुरस्कार केला खरा, मात्र हे तळागाळापर्यंत नेऊन जातीव्यवस्थेची
च्या घाटन करण्याची जबाबदारी शिक्षणावर आहे. विविधता. भारतीय समाज हा विविधतेने नटला आहे. भाषा, धर्म, जाती, पंथ, वंश, संस्कृती, प्रांत, कला, साहित्य इत्यादी बाबतीत खूप विविधता आढळते. विविधतेमुळे सौंदर्य लाभत असले तरीही अनेक वेळा संघर्षमय परिस्थिती निर्माण होत असते. एकता. भारतात जात, धर्म, पंथ, वंश, संस्कृती यामध्ये जरी विविधता असली तरीसुद्धा विविध धर्म, साहित्य, कला, राहणीमान, भाषा इत्यादीच्या माध्यमातून सामाजिक, भावनिक व राष्ट्रीय एकतेचे दर्शन घडून येते. विविधतेतून एकता. भारतात अनेक बाबतीत विविधता असली तरी राष्ट्रीय एकतेमुळे राष्ट्रप्रेम, देशभक्ती, देशप्रेम इत्यादी मूल्यांची रुजवणूक केली जाते. संविधानातील न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुता, धर्मनिरपेक्षता या मूल्यांची रुजवणूक शिक्षणाच्या माध्यमातून केली जाते. त्यामुळे राष्ट्रप्रेमाच्या भावनेतून विविधता जरी असली तरी राष्ट्रीय एकात्मता साधता येते. गर्भ श्रीमंत संस्कृती. भारतीय समाजाकडे भाषा, साहित्य, संगीत, नृत्य, कला, राहणीमान, जीवनाचा दर्जा, रूढी, परंपरा याबाबत भारत हा संस्कृतीच्या बाबतीत गर्भश्रीमंत देश आहे. पुरातत्व खात्याकडून संस्कृतीचे जतन व संवर्धन केले जाते. जागतिकीकरणाच्या प्रवाहात असलेली संस्कृती मात्र शिक्षणाच्या माध्यमातून वाचविणे हे आपल्या हाती आहे. सामाजिक स्थितीकरण. वय, लिंग, वंश, व्यवसाय, सत्ता, संपत्ती, व्यक्तित्व, बुद्धिमत्ता या घटकांना अनुसरून भारतीय समाजात स्तरीकरण आढळते. जात, धर्म यावर देखील स्तरीकरण आढळून येते. कुटुंब पद्धती. कुटुंब ही एक सामाजिकरण घडवून आणणारी संस्था आहे, कार्यवाहिनी आहे. भारतीय समाजात कुटुंब संस्थेला महत्त्वाचे स्थान आहे. ती एक अनौपचारिक शिक्षण देणारी संस्था आहे. भारतीय समाजात पूर्वीपासून एकत्र कुटुंब पद्धती आहे. ती पितृसत्ताक असून कुटुंबाचे मुख्य कार्य संस्कार निर्मिती हे मानले जाते. ग्रामीण व मिश्र अर्थव्यवस्था. भारतीय समाजाची अर्थव्यवस्था ही मिश्र स्वरूपाची आहे. अर्थव्यवस्थेचा पाया म्हणून शेती या व्यवसायाकडे पाहिले जाते. ग्रामीण भागातील लोक जास्तीत जास्त शेतीवर अवलंबून आहेत. 60% लोक शेती आधारित उद्योगधंद्यावर अवलंबून आहेत. प्रश्न 18. टिपा लिहा. सामाजिक स्थिरीकरण. उत्तर. सामाजिक लोकांच्या त्यांच्या भूमिकांना, कार्यांना व दर्जाला अनुसरून एक प्रकारची स्थिरीकरण संरचना निर्माण केली जाते व यामध्ये निश्चित क्रमवारी ठरवली जाते, त्यास सामाजिक स्थिरीकरण असे म्हणतात. भारतीय समाजात असणारे स्थिरीकरण खालील आकृतीद्वारे स्पष्ट होते. वरील 3 घटकांना अनुसरून भारतीय समाजात स्थिरीकरण आढळते. जात, धर्म यावर देखील स्थिरीकरण आढळते. कार्ल मार्क्स यांनी आपल्या द कम्युनिस्ट मॅनिफेस्टो या ग्रंथात वर्गविहीन समाजाची संकल्पना मांडली. उदाहरणार्थ, अमेरिकेतील वंशावर आधारित स्थिरीकरण मोठ्या प्रमाणावर दिसून येते. प्रश्न 19. शिक्षण म्हणजे काय ते स्पष्ट करा. उत्तर. राजकारणाशी आणि पर्यायाने जागतिकीकरणाशी संबंध येतो. उदाहरणार्थ, शिक्षण म्हणजे काय? साक्षरता व ज्ञानार्जन, व्यक्तींच्या वर्तनातला बदल, भावी जीवनाची तयारी, सुप्त शक्तीचा विकास, बालकांचा नैसर्गिक विकास, मानवी बळाचा विकास, सामाजिक विकास व सामाजिकीकरणाची प्रक्रिया. प्रश्न 20. शिक्षण आणि समाज यांच्यातील परस्पर संबंध स्पष्ट करा. जून 2018 हा क्वेश्चन आलेला आहे. उत्तर. शिक्षणामुळे समाजाची घडी सुव्यवस्थितपणे बसविण्याकरिता अनेक विचारवंतांनी, समाजशास्त्रज्ञांनी,
व्यक्त्यांनी समाज परिवर्तनाचे हुकमी हत्यार म्हणून शिक्षणाचा वापर केला. म्हणूनच शिक्षण आणि समाज ह्या एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत असे म्हटले जाते. शिक्षणाच्या माध्यमातून व्यक्तीचा विकास होत असतो. त्याचमुळे समाजातील काही गोष्टी व्यक्ती शिकून घेत असतो. म्हणजेच व्यक्ती, शिक्षण, समाज यातून सातत्याने परस्पर आंतरक्रिया होत असतो. सामाजिकरण. ट्रिवियर यांच्या मते सामाजिकरण म्हणजे व्यक्तीला सामाजिक प्राणी बनविण्याची प्रक्रिया. व्यक्तीचा बालकाचा सातत्याने समाजाशी संबंध येतो. शिक्षकाच्या माध्यमातून सामाजिक प्रक्रिया घडवून येण्यासाठी तो समाजात समाविष्ट होतो. शिक्षणामुळे त्याच्या व्यक्तीचा सर्वांगीण विकास होतो. यामध्ये कुटुंब, शाळा, शेजारी, मित्र, संस्कृती, धर्म, लिंग इत्यादींमध्ये समावेश होतो. सामाजिक गतिशीलता. सामाजिक संरचनेमध्ये व्यक्तींची हालचाल म्हणजे सामाजिक गतिशीलता होय. समाजातील व्यक्ती किंवा गट यांची सामाजिक दर्जानुसार झालेली अदलाबदलीमध्ये शिक्षणाची भूमिका महत्त्वाची असते. सामाजिक परिवर्तनाशी संबंध. सामाजिक संरचनेतील आणि सामाजिक संबंधातील बदल म्हणजे सामाजिक परिवर्तन होय. शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक मूल्य, सामाजिक संस्था, सामाजिक संबंध यामध्ये बदल घडून येतो. प्रश्न 21. जॉर्ज पेन यांनी सांगितलेली शिक्षणाचे 3 कार्य स्पष्ट करा. उत्तर. जॉर्ज पेन यांनी समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून शिक्षणाची प्रमुख 3 कार्ये सांगितलेली आहेत. ती पुढीलप्रमाणे. शिक्षणाची कार्य. 1. परंपराचा स्वीकार. 2. सौजन्यशील व विधायक कार्य. 3. नवसामाजिक पद्धतीचा विकास. परंपराचा स्वीकार. प्रत्येक समाजाला विशिष्ट अशी संस्कृती, रूढी, परंपरा असतात. त्याचबरोबर सामाजिक संस्कृती, नैतिक, आध्यात्मिक मूल्यांची जोपासना शिक्षणाद्वारे घडवून आणणे आवश्यक असते. नवसामाजिक पद्धतीचा विकास. बदलत्या काळानुरूप, बदलत्या जीवनशैलीस अनुरूप नव्या परंपरा, नवे राहणीमान, नवीन पद्धती, नवीन मूल्याची निर्मिती करणे आवश्यक असते. यातूनच समाज आणि राष्ट्र यांची प्रगती होऊ शकते. सौजन्यशील व विधायक कार्य. नवीन काहीतरी निर्माण करीत असताना सामाजिक सांस्कृतिक वारसा जतन करणे महत्त्वाचे असते. विधायक नेतृत्व निर्मिती. उत्तम व सौजन्यशील प्रशासन यांचा समन्वय आपणास घडवून आणता आला पाहिजे. वर्तमान काळातील समस्या सोडविण्यासाठी आधुनिकता स्वीकारून भविष्यकाळात नवनिर्मिती करता आली पाहिजे. प्रश्न 22. शिक्षण आणि राजकारण यांचा परस्पर संबंध स्पष्ट करा. उत्तर. वर्तमान परिस्थितीमध्ये शिक्षण आणि राजकारण या दोघांचा परिणाम एकमेकावर होताना दिसतो. शिक्षणातून राजकारणी जन्मास येतात आणि राजकारणी लोक राज्यव्यवस्थेच्या माध्यमातून शिक्षण व्यवस्थेत बदल घडवून आणतात. शिक्षण व्यवस्था ही त्या राज्यात, देशात स्थापित असलेली राज्यव्यवस्थेशी निगडीत असते. शिक्षणातून चांगले नेतृत्व, चांगले विचार, राज्य विचारश्रेणी अस्तित्वात यावी यासाठी काही शाळा, संस्थांच्या माध्यमातून राजकीय स्वरूपाचे शिक्षणही दिले जाते. पण यासाठी मात्र भारतीय संविधानाची जोड असणे आवश्यक आहे. भारतीय संविधानात नमूद केलेल्या विविध शिफारशींद्वारे शिक्षण संस्था व राज्यव्यवस्था चालवणे अपेक्षित आहे. राज्यामध्ये ज्या प्रकारची राजकीय प्रणाली अस्तित्वात असते तशाच स्वरूपाची शिक्षण पद्धती अस्तित्वात असते. उदाहरणार्थ फॅसिस्ट विचारश्रेणी असलेले राज्यातील शिक्षण हे हुकुमशाही पद्धतीचे असते. याउलट भारतासारख्या देशात लोकशाही शासन प्रणाली असणे लोकशाही शिक्षण पद्धती अस्तित्वात आहे. समाजाचे राष्ट्रीय कल्याण शिक्षणाच्या माध्यमातून होणे अपेक्षित आहे. आजचा विद्यार्थी उद्याचा नागरिक आहे ही जाणीव प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये बिंबवली पाहिजे.
पण आजच्या विद्यार्थ्याला राजकारणात नाहक बळी दिला जातो, हे थांबवणे गरजेचे आहे. प्रश्न 23. शिक्षणाचा संबंध जागतिकीकरणाशी असल्यामुळे कोणते बदल घडून आले? केव्हा? शिक्षण व जागतिकीकरण यांचा परस्पर संबंध स्पष्ट करा. उत्तर: शिक्षण सार्वजनिक वस्तूऐवजी खाजगी वस्तू म्हणून मानली जावे हा विचार पुढे आला. शिक्षण सार्वजनिक वस्तूऐवजी खाजगी वस्तू म्हणून मानली जावी हा विचार पुढे आला. जनतेला शिक्षण देण्याची जबाबदारी शासनाची नाही, ही भूमिका शासनाने घेतली. त्यामुळे सरकार शिक्षणातून अंग काढून घेत आहे. शिक्षणात खाजगी गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याचे शासकीय धोरण आहे. गेट करारानुसार शिक्षण सेवा क्षेत्र आहे, म्हणून शिक्षण सेवेची किंमत शुल्काच्या स्वरूपात पालकांनी भरावी अशी शासनाकडून भूमिका मांडली जाते. शिक्षण ही बाजारात खरेदी विक्रीची वस्तू झाली. त्यामुळे फायदा नफा कमविण्याची कायदेशीर मान्यता सरकारने दिली आहे. गेट करार व त्याच्या अटी संविधानातील मूल्यापेक्षा महत्त्वाच्या झाल्या आहेत. सामाजिक न्यायाला दिलेले महत्त्व कमी करून समावेशकता असणे पुरेसे आहे. सरकारचे निर्णय ॲडहॉक पद्धतीचे आहे. माणसाच्या सर्वांगीण विकासाऐवजी भांडवलशाही व्यवस्थेला कुशल मनुष्यबळ पुरविणे इतकेच मर्यादित झाले आहे. शैक्षणिक भांडवलशाही निर्माण करण्याचे शासनाच्या धोरणामुळे शिक्षण हा व्यवसाय झाला आहे. त्यातूनच शैक्षणिक उद्योजक निर्माण झाले आहे. प्रश्न 24 टिपा लिहा. जागतिक शिक्षणाची वैशिष्ट्ये. उत्तर: जागतिकीकरणाचा परिणाम मानवी जीवनातील सर्व क्षेत्रावर होणार आहे व ही एक निरंतर प्रक्रिया आहे. म्हणूनच या प्रकारचे समग्र स्वरूप समजून घेणे, जागतिक स्तरावरील ज्ञान, तंत्रज्ञान, साधन सामग्री आणि आपले मनुष्यबळ यांचा एकत्रित उपयोग करून विकासाची गती वाढवणे, माहिती तंत्रज्ञानाची माहिती करून घेऊन संपर्क कौशल्य वृद्धिंगत करणे, जगातील विविध मानवसमूहाचे विविध संस्कृतींमध्ये चांगल्या गोष्टींचे संवर्धन करणे, जाणीव, शांतता, सलोखा, जागतिक पर्यावरण समतोल व चिरंजीवी विकास या संदर्भात नव्या जाणिवांची निर्मिती करून जागतिक मानव विश्व नागरिक ही संकल्पना साकार करणे, जागतिक स्पर्धेत तोंड देण्यास सक्षम बनविणे. प्रश्न 14. डेलॉस कमिशनने सांगितलेले शिक्षणाचे 4 स्तंभ स्पष्ट करा. उत्तर: डेलॉस कमिशनने शिक्षणाचे 4 स्तंभ सांगितलेले आहे. पहिला लर्न टू नो, दुसरा लर्न टू बी, तिसरा लर्न टू डू, चौथा लर्न टू लिव्ह टुगेदर. लर्न टू नो: उपलब्ध माहिती कोठून व कशी मिळवावी, याचे विश्लेषण कसे करावे, यासाठी कोणत्या पद्धती, साधन, तंत्रे याचा वापर करावा लागतो या माहितीचे स्रोतांचे अध्ययन करणे गरजेचे आहे. लर्निंग टू बी: ध्येयाकडे वाटचाल करण्यास लागणारा हा दुसरा स्तंभ आहे. आपणास काय व्हायचे, कुठे जायचे, काय बनायचे या संदर्भात अध्ययन करणे गरजेचे आहे. लर्न टू डू: उपलब्ध किंवा मिळालेली माहितीच्या आधारे नेमकी कोणती कृती करायची, ही कृती केल्याने कोणता फायदा होणार आहे यासंबंधी अध्ययन करणे गरजेचे आहे. लर्निंग टू लिव्ह टुगेदर: वरील तिन्ही स्तंभ वैयक्तिक स्वरूपाचे आहेत, मात्र यामध्ये एकत्रितपणे कसे राहावे, कसे वागावे, सामाजिक जीवनाची वाटचाल कशी करावी याबाबत अध्ययन करणे गरजेचे आहे. प्रश्न 26. 21व्या शतकात शिक्षकांनी कोणत्या अध्यापन
पद्धतीचा स्वीकार करणे गरजेचे आहे. नोव्हेंबर 18ला आणि जून 19ला हा प्रश्न आलेला आहे. किंवा प्रचलित अभ्यासक्रमानुसार कोणत्या अध्यापन पद्धतीचा विचार करावा लागेल किंवा डेलॉस कमिशनने सांगितलेल्या स्तंभावर अनुसरून कोणत्या अध्यापन पद्धतीचे स्वीकार करावा लागेल ते स्पष्ट करा. उत्तर: लर्निंग टू लर्न. जागतिकीकरण आणि स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना नेमके अध्ययन कसे करावे हे शिकवावे लागले. कच्च्या साधनसामुग्रीचा माहितीत रूपांतर, माहितीचे ज्ञानात रूपांतर व ज्ञानाचा शहाणपणाने कसा वापर करणे हे शिकवणे किंवा त्यांचे अध्ययन करणे गरजेचे आहे. ग्रंथालये, अधिकारी, व्यक्ती, समाज, चर्चा यातून योग्य तो ज्ञान घेणे व त्याचा शहाणपणाने वापर करण्यास प्रवृत्त करणे, स्वयं-अध्ययनास चालना देणे गरजेचे आहे. ई-लर्निंग यामध्ये शिक्षणाची भूमिका मेंटॉरची असणार आहे. ई-लर्निंगची वेगवेगळी साधने आहेत. उदाहरणार्थ संगणक, इंटरनेट, ईमेल, चॅट, न्यूज ग्रुप्स, विकीज, टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक कॉन्फरन्सिंग याचा वापर करून अध्ययनास प्रवृत्त करावे. तसेच रेडिओ, दूरदर्शन, वृत्तपत्रे, मोबाईल याचाही वापर करता येईल. इंटरनेट हे माहिती जाल आहे. गुगल हे सर्च इंजिन आहे. याचा वापर कसा करायचा, माहिती कशी शोधायची हे सांगणे गरजेचे आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग: परदेशातील एखादा परिस्थितीविषयक, समस्येविषयक चर्चा व विविध तज्ज्ञांकडून आपण फेस टू फेस माहिती घेऊ शकतो. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये वक्ता आणि श्रोता यांना एकमेकांचे चेहरे व हावभाव दिसू शकतात. सॅटेलाइट एज्युकेशन: उपग्रहाद्वारे शिक्षण देण्याची व्यवस्था यात असते. उदाहरणार्थ एडुसेट हा उपग्रह फक्त शिक्षण क्षेत्रासाठी सोडलेला आहे. त्याचा उपयोग कसा करायचा यासाठी टेलिकॉन्फरन्सिंग, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा आधार घेता येतो. CAAI कॉम्प्युटर असिस्टेड अँड एडेड इन्स्ट्रक्शन: संगणकाच्या साहाय्याने शिकविता येणाऱ्या विविध अध्यापन पद्धतीचा अवलंब यात केला जातो. यामध्ये पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन, ग्राफिक, फिल्म, व्हिडिओ, पिक्चर, LCD द्वारे दाखविता येतात. 7 व्हर्च्युअल अँड डिजिटल क्लासरूम अभ्यासी वर्ग: तंत्रज्ञानाच्या साहाय्याने विविध साधनांचा उपयोग करून अभ्यासी वर्ग निर्माण करून शिक्षक वर्गात नसताना सुद्धा विद्यार्थी अध्ययन करू शकतात. तज्ज्ञांच्या व्याख्याने मार्गदर्शक वर्गातच घेऊ शकतात. ई-लायब्ररीद्वारे जगातील कोणतीही लायब्ररी व त्यातील पुस्तकांचा वापर करता येते. प्रश्न 27 समाज विकासात अध्ययनाची भूमिका स्पष्ट करा. किंवा शिक्षकाशिवाय सामाजिक विकास होऊ शकत नाही या विधानाची चर्चा करा. किंवा जगाच्या विकास प्रक्रियेची भारताने नेतृत्व करावे यासाठी सक्षम युवकांचा पायाभूत तयारी करून घेणारे अध्ययन घडवणे हे विश्ववेध व्हिजन शिक्षक म्हणून कसे पूर्ण कराल? उत्तर: समाज विकासात अध्यापकाची भूमिका पुढीलप्रमाणे: आदर्श नागरिक, उत्तम व्यावसायिक, सामाजिक संस्कार करणारा, सामाजिक परिवर्तन घडवून आणणारा, समाजाचा स्रोतक, उत्कृष्ट आदर्श, संस्कृती संक्रमण व संवर्धन करणारा, आदर्श समाज निर्मिती करणारा, व्यक्तिमत्व विकास घडवून आणणारा, सामाजिक परिवर्तन घडवून आणणारा, समाजातील चालीरीती, रूढी परंपरा, राहणीमान, मूल्ये, संस्कृती इत्यादी घटकांमुळे अध्यापक आपल्या परिवर्तनाच्या भूमिकेतून बदल घडवून आणू शकतो. उदाहरणार्थ अंधश्रद्धा निर्मूलन करून वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार व प्रचार तसेच सामाजिक मूल्यांचा स्वीकार करणे, संस्कृती संक्रमण व संवर्धन करणारा, समाजाचे अस्तित्व दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी चांगल्या प्रकारच्या संस्कृतीची गरज असते. संस्कृतीमध्ये राहणीमान, पोशाख, दर्जा, चालीरीती, परंपरा, आंतरक्रिया
मूल्य, आहार याचा समावेश होतो. सध्या परकीय संस्कृतीचे आक्रमण भारतीय संस्कृतीवर झाल्याचे दिसून येते. ज्या घटनेमुळे मूळ संस्कृतीस धक्का लागेल व समाजाचे नुकसान होईल अशा गोष्टीचा त्याग करून चांगले स्वीकारायची क्षमता समाजामध्ये निर्माण करण्याचे कार्य अध्यापक करीत असतो. अशी ही संस्कृती पुढच्या पिढीकडे संक्रमित करायचे कार्य तो सातत्याने करीत असतो. उदाहरणार्थ जागतिक पातळीवरील फॅशन आदर्श समाजाची निर्मिती करणारा, समाजापुढे चांगल्या गोष्टी आणणे, सामाजिक घटकांना सर्वोत्तम गोष्टी पटवून आदर्श समाज निर्मिती करायचे कार्य अध्यापकाला पार पाडावे लागते. व्यक्तिगत विकास घडवून आणणारा, समाजातील विशिष्ट घटकांचा चांगुलपणा, समता, सामाजिक दर्जा इत्यादींचा वापर करून चांगले व्यक्तिमत्व घडविण्याचे कार्य अध्यापकास पार पाडावे लागते. उत्कृष्ट आदर्श अध्यापकाने स्वतःच्या क्षमता, कौशल्य, ज्ञान, अभिवृत्ती पणाला लावून समाजाच्या विकासासाठी वापर करणे आवश्यक आहे. जे आपल्याजवळ आहे ते सर्व समाजाला दिले पाहिजे ही अपेक्षा अध्यापकाकडून आहे. समाजाचा स्रोत सामाजिक गरजाची परिपूर्ती व्हावी यासाठी स्थानिक गरजांची अभ्यास करून समाजातील कमतरता, त्रुटी याचा शोध घेऊन त्या परिपूर्ण व्हाव्यात यासाठी त्याने विविध स्रोत समाजास पुरविले पाहिजे. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक व आर्थिक स्वरूप बदलले पाहिजे. शांततादूत आजच्या समाजातील अनिष्ट रूढी, कर्मकांड, परंपरा, सामाजिक अशांतता निर्माण करणारे प्रसंग शांततेने हाताळून समाजात शांतिदूत म्हणून कार्य करावे. समाजात निर्माण झालेले वाद, तंटे सोडविण्यासाठी मध्यस्थीची भूमिका निभावावी. सामाजिक संस्कार करणाऱ्या, समाजातील संस्कार घडवून आणणाऱ्या संस्था जसे की शाळा, संस्था, संघटना, कुटुंब इत्यादींमार्फत समाजात विविध मूल्यांच्या आधारे उत्तम प्रकारचे संस्कार घडवून आणणारा तो आदर्श संस्कारकर्ता असला पाहिजे. उत्तम व्यावसायिक जे युवक बेरोजगार आहेत त्यांच्या हातांना कामे मिळवून देणे, मार्गदर्शन करणे आणि समाजाचा व्यावसायिक विकास कसा करता येईल यासाठी प्रयत्नशील राहणे अध्यापकाला गरजेचे आहे. कारण तो स्वतःच्या व्यवसायाशी बांधिलकी जोपासणारा असला पाहिजे. आदर्श नागरिक स्वतंत्र, समता, बंधुता या संविधानिक मूल्यांचा स्वीकार करून समाजात लोकशाही प्रसार व प्रचार तसेच राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम जागृती करणे, राष्ट्रीय एकात्मता टिकवून ठेवणे यासाठी समाजाच्या दृष्टीने अध्यापकाला कार्य करावे लागते. तेव्हा कुठे आदर्श नागरिक म्हणून समाजापुढे अध्यापकाला वावरता येते. वरील सर्व भूमिका जबाबदारीने व सामाजिक उत्तरदायित्व स्वीकारून पार पाडल्या पाहिजेत. आपण चांगल्या गुणांचा, न्यायाचा, कौशल्याच्या जोरावर समाजाची विकास घडवून आणू शकतो. धन्यवाद.